अरे नट्टू काका, हा शेठजी, स्टॉक मध्ये सगळं नवीन मॉडेल वगैरे आहेत ना? मागच्या आठवड्यापासून स्टॉक भरलेला आहे. हो, कुठलाही ग्राहक रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे. आले तर ना. काही बोलला तुम्ही? नाही, काहीच नाही. शेठजी, सगळ्या सप्लायर्सचे चेक मी बनवून ठेवले आहेत. तुम्ही जरा सही करा ना. हे घ्या नट्टू काका, चहा. अजून नीट दुकान उघडलं नाही तर लगेच चहा? ते काय नाही शेठजी, ग्राहक आल्यानंतर चहा प्यायला वेळच मिळत नाही ना, म्हणून आता मागवला. मला नकोय, मी चहा घेऊन आलोय. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. हे घे नट्टू काका, मी 2 घेईन ना. ते काय ना शेठजी, अन्न वाया नाही गेलं पाहिजे ना. शेठजी, साई. अरे तुम्ही चहा प्या. करतो बाबा, सकाळ झाली की सगळ्यांना पेमेंट साठी सह्या करा. आणि करतो बाबा, करतो. शांत राहा. गुड मॉर्निंग मिठालालजी. तुला माझं नाव कसं लक्षात राहत नाही? ज जेठालाल. हा जो झोला घेऊन फिरतेस ना, त्या झोलावाला जेठालाल. अरे देवा, चुकून चूक झाली. चूक झाली. सकाळी सकाळी काय तू दुकानात येतेस? ग्राहक नाही येते आणि तू येतेस. हे काय मंदिर आहे का? एक प्रकारचं मंदिर असतं रे, प्रेमाचं मंदिर, जिथे माझे देव विराजमान असतात. आणि मी तरी कारके पण तयार केलीये. मी गाऊ? घालव तुझ्या भक्ताला इथून. हे दुकान आहे. जा जा जा, तू जा. बावरीजी प्लीज. ठीक आहे, मी जाते, पण तुम्हाला सोबत घेऊनच जाणार. शेठजी, आज आमचा चणाडे आहे. काय? आज आमचा एकत्र मिळून कबुतरांना चणे खाऊ घालायचा दिवस आहे. अरे हो, सॉरी बावरीजी, मी तर विसरूनच गेलो होतो. म्हणूनच तर मी इथे स्वतः आले, तुम्हाला आठवण करून द्यायला. चला. तुला जायचं आहे? तुम्ही जर परवानगी दिली तर. ये परवानगी वाल्या, दुकानात लक्ष दे, नाहीतर कबुतराच्या जागी आम्हाला चणे खावे लागतील. अरे बागा नाही येणार, तू जा बाई, जा. प्लीज शेठजी, बागेश्वरजींना येऊ द्या ना. बागेश्वरजी येईल दुकान बंद झाल्यावर, ठीक आहे? जा. पण दुकान बंद झाल्यावर ते सगळे कबूतर झोपून जातील. मग मी चणे कुणाला खाऊ घालणार? बागेश्वरला खाऊ घाल तुझ्या. जा बाई, जा. कामाच्या वेळी नको थांबू इथे. ते बागा, तू समजावून नाही का सांगत तिला? तुला मी किती वेळ सांगितलंय की कामाच्या वेळी दुकानात यायचं नाही बाय. जा जा जा. ही बिलांची फाईल आणि या सगळ्या चेकवर सही केलेली आहे. थँक्यू शेठजी. आणि हो नट्टू काका, काल एकूण किती गिराईक झाले? नील. हा? म्हणजे 0. काल दिवसभरात एक पण गिराईक आलं नाही? नाही, तसे 2-4 जण आले, पण चौकशी करून निघून गेले. कुणी काही विकत नाही घेतलं. नट्टू काका, ज्यूस तिथे ठेव. जा. ज्यूस? इथे दुकान नीट चालत नाही आणि तुम्हाला ज्यूस प्यायचा आहे? नाही शेठजी, तुमच्यासाठी आणलं होतं. माझ्यासाठी का? सकाळी तुम्ही चाय घ्यायला नकार दिला ना, म्हणून तुमच्यासाठी ज्यूस मागवला. नट्टू काका, मला विचारल्याशिवाय प्लीज तुम्ही माझ्यासाठी काही मागू नका. एकतर धंदा होत नाहीये, तुम्ही खर्च वाढवताय. नमस्कार भाऊ. या या साहेब, या. बोला. अगरबत्ती. सॉरी, आम्ही अगरबत्ती नाही विकत भाऊ. मी घ्यायला नाही, विकायला आलोय. मी दर महिन्याला येतो. विचारा नट्टू काकांना. हा शेठजी. सॉरी भाऊ, पण आता नकोय. प्लीज नाही म्हणू नका. तुमचं दुकान माझ्यासाठी खूप लकी आहे. मी जेव्हा तुमच्या दुकानातून बोनी करतो तर माझा सगळा दिवस खूप चांगला जातो. नाही म्हणू नका, प्लीज घ्या ना. शेठजी, घेऊन टाका. कराल भलं तर होईल भलं. ठीक आहे, दे बाबा. अगरबत्ती घ्या नट्टू काका. हा शेठजी. एक्सक्यूज मी. या मॅडम, सांगा ना काय हवंय तुम्हाला? टीव्ही, फ्रीज का वॉशिंग मशीन? काहीच नकोय. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त बघायला आलात? नाही, मी काहीच बघायला आलेले नाही. मग काय फिरायला आलात? ही काय बाग आहे की मी इथे फिरायला येईल? 10 रुपयांचा रिचार्ज करायचंय. ओ अच्छा,
आणा मी देतो करून. अरे नाही, मोबाईल तर मी घरीच विसरून आले. हरकत नाही, मग नवीन घ्या ना. शट अप सेल्समॅन. मागच्या वेळी 1-2 पाकिटं खराब या होती. साहेब या, बोला काय हवं आहे? मला एक मोबाईल हवाय. ओके, आधी तुम्ही ज्यूस प्या. ओके, थँक्यू. हा बघा, खूप सुंदर फोन आहे. याच्यात 13 मेगापिक्सेलचा तो कॅमेरा आहे आणि याची मेमरी 64 GB आहे. बॅटरी याची सलग 2 दिवस चालते आणि किंमत फक्त 40,000 रुपये आहे. मस्त आहे. पॅक करू? नाही नाही, ज्यूस मस्त आहे. मोबाईल जरा स्वस्त दाखवा, इतका महाग नको आहे. अच्छा, हा बघ, हा 30,000चा आहे. ओहो, अच्छा. याची मेमरी थोडी कमी आहे बस. हा पण महाग आहे. थोडा स्वस्त दाखवा. म्हणजे तुम्हाला किती पर्यंतचा दाखवू? माझं बजेट 700,000 पर्यंत आहे. ठीक आहे, मग तुम्ही हे घ्या. हा फक्त 800चा आहे आणि याची बॅटरी 7 दिवस चालते. हा चांगला आहे. हे पॅक करा. ठीक आहे, बघा बिल करून पॅक करून दे. तुम्ही हा घेताय, पण तुम्हाला असंच सांगतो की असा स्वस्त फोन वापरण्याचा तुम्हाला आनंद नाही मिळणार. हा माझ्यासाठी नाहीये, माझ्या ड्रायव्हरसाठी आहे. ओ अच्छा अच्छा, चल भाऊ आण लवकर. 800 रुपयाचं बिल बनवायला किती वेळ? सॉरी, हे घ्या. हे घ्या. थँक्यू. हे घ्या. कमाल आहे. बघून असं वाटत होतं की कमीत कमी 25-30 हजारांचा फोन विकत घेतील. घेतला फक्त 800 रुपयांचा. कालपासून दिवस काही बरे नाहीयेत. एक्सक्यूज मी. या 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 मॅडम, सांगा ना काय हवंय तुम्हाला? टीव्ही, फ्रीज का वॉशिंग मशीन? काहीच नकोय. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त बघायला आलात? नाही, मी काहीच बघायला आलेले नाही. मग काय फिरायला आलात? ही काय बाग आहे की मी इथे फिरायला येईल? 10 रुपयांचा रिचार्ज करायचंय. ओ अच्छा अच्छा, आणा मी देतो करून. अरे नाही, मोबाईल तर मी घरीच विसरून आले. हरकत नाही, मग नवीन घ्या ना. शट अप सेल्समॅन. शेठजी, 800 रुपयाचा फोन, 10 रुपयाचा रिचार्ज. मोठा कुठला गिराईक येत पण नाहीये. आज काय झालंय काय?